जिमला 6:15 वाजले. आज जरा गार आहे. जायला सांगा आता मध्ये होते काल आरंभार जाते. दोन जण खाल्लं तुझं गाडी चालवायला. गाडी चालवत नाही माहिती आहे का? सकाळ सकाळ पेट फोडून तिकडे जाऊन बघतो. पेट फोडू दे म्हणतो म्हणजे जिमला जायची फक्त मला ॲक्सिडेंट गरज आहे का? म्हटलं तर मी येतो म्हणून घरी येताना गाडी चालवतो. घरी येतात चालू मार्ग वाटला पाडू नको बाबा. उठल्या घ्यायचं मित्रांनो मध्ये गेल्यावरती हात टाकायला लागलाय माझा. बाय बाय. संपूर्ण पेट्रोल सगळ्या गाड्या अशी टक्के मारत चालली. मी फक्त 2 किलोमीटर जायचं. बोलायला काय चालली 2 किलोमीटर चॉक नाही गाडीला. गाईच आमची गाडी इजली. भाऊला फोन कर. भाऊ म्हणा प्लीज कम हिअर. आमची गाडी इझी फिल्टर हे समोर गाडी कोणाची बोलायचं थोडंसं राहिलं. थोडंसं चल ना. चले म्हणून मी गाडी पिसत नाही. गाडी पळवली की गाडी कमी ॲव्हरेज देते. अरे पाण्यात टाकीची इकडे ये. पेट्रोल संपलं. नाही पाय लावता येईल ना. ये फक्त एकाला पाठव कोणाला तरी. दादाला ये पाठव तू ये. मग ये की माग ना ना मला शिकवू शकत बसलेत काय काय माहिती काय करते. अरे जाणार डबल पाय लावून भाऊला लावता येईल का? तू बस तिकडं. तू बस त्याच्या गाडी आणि ती दोघं बी आहेत. मग एक माझ्या गाडी बसेल की असायचं एवढं. नाही तर मी लावतो. तू आले आले IQ बेती. हां ऐकू बंद कर ना. हॅलो गाईज पेट्रोल संपलंय. आधीच कष्ट घेऊन पोहोचलो होतो एवढ्याला. अरे मध्येच काय सांगू तुला आता. पिंटा उठणार लक्षात नव्हतं. पाहिलं गे राहतात टाकू आता. चालू तर झालोय आता. चाललोय. आलाय पण टाकायचं नाही. आलोय परत मुका घ्यायला आला. पाडशे अरे भाऊ कर दे बाबा. पाठशील तो चौघांना पण. मग असं कधी परत पोहोचायचं. जिम मध्ये गेल्यावर भेटू. आमच्या हालत नाही माहिती तुम्हाला. हॅलो गाईज पोचलो जिम मध्ये. अरे सर इथंच भेटले दादा आपल्याला. सर लवकर आले आज. वन्स मोर. तसंच करायला यार जिम मध्ये जरा गरम वाटते. हॅलो गाईज पोट जरा जास्त झालंय. काय माहिती पण मी ना या आरशामध्ये जरा स्लिम दिसतो. या आरशात बारीक दिसतं ना आपण. सारख्यासाठी असा आरसा लावला. एवढं चिटकून नको बघू मागूनच बघ. घेतो का आता. काय 22 घेतो फक्त. किरकोळ आहे चल.
काय लपलाय सर यू लेग घ्या चला वरती बसणार मी जाऊ का मॅच इकडं वरती हो 20 किलो ज़्यादा होने हाइट ज़्यादा ना आप बैठो आप उनको बैठाओ उनको पंडित जी को और तो हो एक ही बार लगेगा तेल या सर चला तेल लगा के कमान ये भाई को करूँगा हलवा तुमको इनका होने तुमने बताओ उठा के देखो सर नाही तिकडे नको काढू आरून पे जर्किंग मध्ये आपण हां दोन इंटू 2 466 हां प्लस 84 प्लस 50 नंबर 600 म्हणून म्हणलं त्याला घ्यायचं होतं कसं वाटलं मी एवढं वेट वरती थांबलो होतो मला किती होती की तू आपण डबल नाही सपोर्ट खातर होते मला हॅलो गाईज आपण आत्ता उत्पन्नाला आलो होतो ज्याच्यानंतर नाही रे निखिल भाऊ
जातीचा भाऊ आहे समजून घ्या. आमचा गोट्या यो गोट्या हे गोट्या गोट्या कुठल्या गोट्या? सकाळी याला ना बिबट्या दिसला होता बघू शकता स्माईल पण आता काय पण तो बिबट्याला बघून घाबरला नाही. बिबट्या झाला बघून का बिबट्या पळून गेला त्याची स्माईल बघून. बिबट्या बघून गोट्याला बघून घाबरून गेला. तो माझ्या मारण कशा माझ्या मारण कशा बिबट्याला त्याच्या डोळ्याखाली वार पण आहे वार नाही तो. बिबट्याचा वार आहे. बिबट्याचा वार नाही. ए नीट दाखव नाही ए इकडे बघ हा का. जुना वार आहे खूप आता करून घेणार आहे आम्ही त्याचं ऑपरेशन औषध करणार आहे. काय झालं नेमकं त्यावेळेस मी नव्हतो खिप टाकायला नाही तर झालं. चला चला भेटू आपण. बाय बाय. चला चल बाय बाय. ओके बॉस जाऊ. बिबट्या घेऊन येत दिला बघा बिबट्या आले तर बिबट्या. काय नाही तू काय म्हणला बार काय म्हणून सोडतो हे बघ काय म्हणला बार काय म्हणून सोडतो झाली फ्लॅश मध्ये तुझ्या फोनचे फ्लॅश काय आलता काय म्हणलं ह्यो? बार काय म्हणून सोडतो सोडायला येतात. काय म्हणलं हा, कुठे भाऊ हा भाऊ अजून कुठे हा रेकॉर्डिंग. भाऊ कुठे अरे तो काय झालं एवढं काय गडबड करताय हा किती फोन केलते पुढच्यापर्यंत येऊन नाही दिलं भाड्याला किती फोन किती फोन केले फोन 3 फोन असतील. हा मग बाई, हो, किती झाले? त्याचे 3 फोन करतात का हो मॅम इमानदारी सांग आता आपण शाळेपासून खाली होतो तो काय म्हणला 4 फोन केला तुम्ही हा, 4 कशाला फोन. गडबड करताय हा एवढे आता फोन म्हणतो कोण 3 फोन केले करतं? आता म्हणतो 3 फोन केले. आता बोल एकच फोन केलता एकच 2 फोन केले 2 केले. एक तू केला दोन. समोरून. 2च फोन केले 2 केले एक तू समोरून गेला. नाही पण मला हे म्हणायचं होतं भाऊ काय म्हणत होता मी हा. तब्येत वाढवली भाऊ काय म्हणत होते हा हा काय भाऊ भाऊ बॅग फुगले म्हणला. बाबाला दिसतो ना भाऊ इकडे 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 काय बघायचं मला माहितीच नाही. नाही चिकण्याचा विषय नाही घाटात आलोय म्हणून सांगतोय गाडी त्यामुळे थांबवली ती मी तुझी सांग तू काय म्हणत होता मला गाडीवर हा. काय म्हणला काय म्हणलो आता काय म्हणलं आता ते काय जरा गाडी जास्त कसं होतं. थांबवलं त्याला बरोबर लागते ते थांबू आपण काय गडबड ना आपल्याला हा दादा काय म्हणत होते हा मी नाही काय म्हणलं इमानदारीत काय म्हणलं बारका म्हणून सोडतो भाऊ अरे चल ना का गडबड करायला लागलाय गप ना चल ना उशीर होतो भाऊ आपण. आता कसं टाइम होता मागाशी बार करून शकतो अजून काय ते म्हटलं रे. फोनवर पण द्यायला नाही येतं भाऊ हा जिम केल्याबद्दल किती फरक पडला तुला आता हा. किती काय काय वाटतं तुला जिम केलं हा तुझ्या खरं तुला माहिती आहे खरं खरं तुला कसं वाटतं आता कसं वाटतं आज तुझ्या मनाची भावना काय जिम चालू केल्यापासून तुम्ही इंटरव्ह्यू घेता का माझा हो सर हो सर Interview घेतो. सुशांत दादा सर बोला तिने अर्थ लावली तुम्हाला लाईट तुमच्या मारायची गरज नाही आम्ही पण दिसतो आम्ही पण आहेत थोडेसे गोरे एवढे काळे नाहीत आम्ही बोला आपल्या खांबाची लाईट नका दिसते माझा आवाज पब्लिकला माहिती आहे तुला पण हा. तू आणि तू बोलतो. आज तसं प्रश्न वाटो सकाळ सकाळ जिम केल्यावरती आजचं नाही रोजचं सांग रोजचं काय तो शेड्यूल आहे आपला सकाळ उठा जिमला जा फ्रेश वाटा घरी येऊन पडा हा. एवढंच आणि मला तुझं एक ना- बोलायचं ओम दादा हा बोल ही गोष्ट नंतर कट करा तुम्ही हा ऐकू नका तुम्ही हे नक्की दुसऱ्या ब्लॉग मध्ये घ्यायचं मला व्हिडिओ बघायचे आता हा बोल काय म्हणतो आज? ओपन वाली नाही रे ते नाही का तुझी चटणी पाठवलेली हा. ती वाली ते काय तू वर पकड संबंध आहे का त्या गोष्टीचा काय संबंध आहे त्या गोष्टीचा बरं ते जुनं आहे ते जाऊ दे आता होता थांबू नको जरा प्रश्न काय नाही तुला आम्ही तास झाला फोन करतोय दादा दादा भाऊ लवकर या तुम्ही काय म्हणले नाही गडबडीत आहे क्लासला आहे क्लास सुटल्या फोन आलाय तुझा हा पहिला क्लासला होतो पहिला फोन आला तवा एक तर काय नियम ठेवू हा पहिला म्हणतो क्लास होता आला हा क्लास सुटल्यावर तर मग हॉस्पिटल होता आला वाटतं हा. तर तिसरा पुढच्या पैसे आला हा हा. मग तुम्ही मग नंतर काय केलं काय केलं मग काय केलं आठवत मग आलो तुमच्या पैसे फोन करतो कुठे हॉटेल पैसे फोनवर काय दम दिला आम्हाला हा दम काय दिला फोनवर काय दम दिला दम काय दिला ते बोल तो आता ते टॉपिक बदलायचाच नाही तो टॉपिक कंटिन्यू दम काय दिला तुम्ही हा.
आता बघ तुझ्या तोंडाने सांग. आता आपण आपल्या घरापासून 7 किलोमीटर लांब आहेत हा तुझ्या तोंडाने सांगा आणि फादर आपले गेलेले आहेत बाहेर. कीर्तनाला. मदर आपली पूजा करते, हा आजी भाजी निवडते आणि बाबा माळतात. तंबाखू. हा. मग आता तुमचं काय करायचं मला? तुमचं काय करायचं? हा आता तुमचं काय? या मारून फिकून काढा वाटत काय करता? चालतंय की. पहिले घे कपडे घेऊन ये पहिली. काय नाही भाऊ, आम्हाला चाललाय स्टारबकला घेऊन येऊ. कॉफी खायला. मेरे मन की बात छेडती तूने. चल आता खडकवासला इथनं फक्त 2 सेकंदाच्या दुरीवर आहे. हा. बघ बॅकवॉटरला जायचं का खडकवासला जायचं ते तुझ्यावर मग. का डायरेक्ट एक काम कर नवीन जीप चालू कर ब्लॉगला टाकते ना की. नाही क्रॉप करते ना. क्रॉप करते सगळं करू, हे सगळं रिअलिटी चालू आहे आता. हा. माझं म्हणणं काय, खरं खरं आपल्या तिघांच्या पर्सनल लाईफचं चालू आहे. तो आता काय खायला घालतोय? ए, काय म्हणलं तू? मी काल होतो तुला तरी खायला घालतो तू आता कोण म्हणलं? सबूत दिखाव. मोदी का म्हणजे तू खायला घालणार आहे म्हणलं. काय म्हणला गाईच्या भाज्यावर वर येताना खायला घालते. काय म्हणला म्हणा आलत्या. बोला की. हॅलो गाईज, घरी आला आता. आजचा दिवस पण एकदम क्वालिटी आला आहे. जिममध्ये तर लय मजा आली आज. मी जास्त नाही वर्कआउट केला पण मजा आली आज. चला भेटू आपण तुझ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.